मग आई मी इतकं सुंदर आणि एवढं मोठं पुस्तक लिहिणार की त्या पुस्तकामध्ये प्रत्येकाला समान संधी आणि समान वागणूक दिली जाईल. भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या माझ्या. आणि शाहू महाराजांनी बाबासाहेबांकडे बघितलं आणि शाहू महाराज म्हणतात, बाबासाहेब तुम्ही तर बुद्धीचे राजे, ज्ञानाचे राजे, हा परंपरेचा राजा. बाबासाहेब आज परंपरेचा राजा एका ज्ञानाच्या राजाला भेटायला आलाय. याच्यापेक्षा कधीतरी लाईट नाही आली तर आपण एकमेकांना कारण देतो की घरात लाईट नव्हती त्यामुळे मी अभ्यास करू शकला नाही. अरे ज्यांच्या घरामध्ये दिवेच नव्हते आणि रस्त्यावरच्या डांब्याखाली बसून ज्यांनी अभ्यास केला आणि अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये शतकातले सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून ज्या माणसाचं नाव घेतलं जातं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या माझ्यासाठी. अनेकांसाठी परिस्थिती किती असू द्या, कितीही वाईट असू द्या, पण त्या परिस्थितीवरती मात करता येतं हे तुम्हा मला शिक्षणाची ऊर्जा देऊन गेलेत. ही संस्कारांची पिढी घडणं फार महत्वाचं आहे. महापुरुष आकाशात वीज चमकावे असे येतात आणि अनेकांना उजेड देऊन निघून जातात, पण त्या पडणाऱ्या उजेडामध्ये सुद्धा आपण विजयाचे शिल्प मोजायचे असतात, विजयाचे गुण शोधायचे असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वाट्याला सुद्धा दुःख आली हो. लहानपणापासूनच स्वप्न मिळाली नव्हती, पण डोक्यात एकच, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, माझ्या आयुष्यात माझे 3 गुरु, पहिले गौतम बुद्ध, दुसरे ते म्हणजे संत कबीर आणि तिसरे छत्रपती शिवाजी महाराज आणि चौथे गुरु ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. या 4 लोकांना मी आदर्श मानला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील खऱ्या अर्थानं सांगतात की मी माझ्या आयुष्यात मरेपर्यंत मद्य आणि मांस याचं सेवन कधी केलं नाही आणि भीमरावांनी सुद्धा मरेपर्यंत व्यसनाला कधी हात लावलं नाही. जी माणसं यशस्वी होतात ना, चुकीच्या गोष्टीला जायचा स्वतःचं धाडस सुद्धा ते कधी करत नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी लहान होतो, काय होती हो परिस्थिती तत्कालीन काळातली. बाबासाहेबांचा स्पर्श वर्ण व्यवस्थेला चालत नव्हता. बाबासाहेब लहान होते, वर्गामध्ये बसले होते. सहजच सरांनी विचारलं की बाबा या फळावरचं गणित कोणी सोडवेल का? कोणी हात वरती केला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, सर मी सोडवतो. गुरुजी म्हणले, ये चल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उठून उभा राहिले. हे लहान भीमराव पुढे पुढे चालत गेले आणि वर्गातली सगळी पोरं ओरडायला लागली, गुरुजी गुरुजी नको नको गुरुजी, त्या भीमरावाला नका देऊ. गुरुजी त्या भीमरावाच्या हातात तुम्ही खडू दिलात तर त्या फळाच्या पाठीमागे आमचे डबे आहेत. गुरुजी तो भीमराव त्या फळाला स्पर्श करेल, डबे बाटतील. गुरुजी नको. त्या लहान भीमरावांनी सार 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 मनात साठवलं. हा स्पृश्यतेचा स्पर्श या वर्ण व्यवस्थेला चालत नव्हता. आपले मित्र आपले बांधव उपाशी राहतील म्हणून लहान भीमराव त्याच तडपेनं परत माघारी आले, शांतपणे घरात बसले. खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील हे नोकरीला होते, ब्रिटिश सैन्यात होते. त्यावेळी त्यांचे वडील कोरेगावला शिक्षणाला होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सातारला राहिला होते. एके दिवशी सगळी लहान मुलं हे भीमराव आणि आपल्या लहान मुलांना घेऊन हे लहान भीमराव आपल्या वडिलांना भेटायला निघाले, कोरेगावला निघाले. हे लहान भीमराव जायला निघाले, रेल्वेमध्ये बसले. कोरेगावच्या अलीकडे एक स्टेशन आहे, तिथं खाली उतरले. तत्कालीन काळात एसटी नव्हती, एसटी नव्हती, रिक्षा नव्हते. या लहान भीमरावांना वाटलं वडिलांना भेटायचं आहे, त्यांना जाऊन आपल्याला बघायचं आहे. एके दिवशी जेव्हा रेल्वेतनं खाली उतरले, एका बैलगाडी मालकापाशी गेले आणि लहान भीमराव म्हणाले, मला आमच्या वडिलांना रामजी बाबांना एकदा जवळनं बघायचं आहे, घ्याल का? तुमचे काय पैसे असेल ते आम्ही देतो. त्या बैलगाडी मालकानं लहान भीमरावांना स्वतःच्या बैलगाडीमध्ये बसवलं आणि जायला निघाले. जाता जाता गप्पा गोष्टी चालू झाल्या आणि या बैलगाडी मालकानं त्या भीमरावांना विचारलं, काय रे बाळानो कुठे चाललात? काका आमचे बाबा रामजी बाबा कोरेगावला राहतात, बाबांना भेटायला चाललोय. असं? अरे काय करता? काका आम्ही चांगलं शिक्षण घेतोय. असं? नाव काय रे तुमचं? काका मी भीमराव आंबेडकर. अरे खाली उतर, पहिला बैलगाडीत खाली उतर. बैलगाडी वाटून टाकली माझी. आता कोण बसणार आहे बैलगाडीत? पाठवलीच आहे. हे काम करा, डबल पैसे द्या, बैलगाडी हाका. मी बैलगाडीत नाही बसणार, मी तुमच्या पाठीमागे चालत चालत येणार. अहो काका मला माहिती नाही इकडचं, अर्ध्यावरती कुठून सोडू चालत? मला माहिती नाही, तुमचं तुम्ही बैलगाडी हाका, हा स्पर्श आम्हाला नको. बैलगाडी हाकत हाकत भीमराव निघाले.
पाठीमागं काही पावलं ठेवून तो बैलगाडी चालक चालत चालत गेला. स्पर्श सुद्धा भीमरावांचा त्याला कळाला नाही, जाणवला नाही. वडिलांना भेटले, सायंकाळी घरी आले आणि आईला विचारलं, आई अस्पृश्यता म्हणजे काय ग? आई ह्या लोकांना आपला स्पर्श चालत का नाही? तरी भीमराव आंबेडकर यांची आई भीमाई बाबासाहेबांना सहजच म्हणाली, भीमराव काय माहित, कुठल्या तरी पुस्तकात लिहून ठेवलं असेल उच्च लोकांना आपला स्पर्श चालत नाही असं. मग आई मी इतकं सुंदर आणि एवढं मोठं पुस्तक लिहिणार की त्या पुस्तकामध्ये प्रत्येकाला समान संधी आणि समान वागणूक दिली जाईल. भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या माझ्या माथीमध्ये उभा केलं. परेला होते. आयुष्यात गुरु असणं किती महत्वाचं आहे. कृष्णाजी अर्जुन केळुसकर मोठे लेखक. कृष्णाजी अर्जुन केळुसकर ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकर पास झाले मॅट्रिकची परीक्षा, ते परळच्या चाळीमध्ये त्यांचा मोठा सत्कार केला बाबासाहेबांचा आणि पुस्तक भेट म्हणून दिलं. ते पुस्तक काय होतं? कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेट म्हणून दिलं. ते पुस्तक होतं गौतम बुद्ध. हे बुद्ध त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वाचलं. आयुष्यात मनात चाललेली युद्ध, हे युद्धानेच खऱ्या अर्थाने त्यांना होरपळून ठेवलं होतं. बाबासाहेबांनी या युद्धावरती वाचण्यासाठी पहिल्यांदा गौतम बुद्ध वाचले. या युद्धानेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गौतम बुद्धांकडे नेलं. बाबासाहेब मोठे विद्वान पंडित, पण हे का सांगावं वाटतं? एका दिवशी परळच्या चाळीत राजश्री शाहू महाराज आले होते. शाहू महाराजांनी घराचा दरवाजा वाजवला. बाबासाहेब लुंगीवरती होते. बाबासाहेबांनी लुंगी खवली, घराचा दरवाजा उघडला. राजश्री शाहू महाराज आत आले. बाबासाहेब म्हणाले, अहो शाहू महाराज तुम्ही स्वतः आलात, मी आलो असतो मला सांगितलं असतं तर, तुम्ही महाराज स्वतः का? आणि शाहू महाराजांनी बाबासाहेबांकडे बघितलं आणि शाहू महाराज म्हणतात, बाबासाहेब तुम्ही तर बुद्धीचे राजे, ज्ञानाचे राजे, हा परंपरेचा राजा. बाबासाहेब आज परंपरेचा राजा एका ज्ञानाच्या राजाला भेटायला आलाय, याच्यापेक्षा मोठी गोष्ट नाहीये. शाहू महाराजांनी बाबासाहेबांचा सत्कार केला त्यावेळी शाहू महाराजांनी. पण इतिहास काय सांगतो बाबासाहेबांचा? बाहेर परदेशात शिकायला गेले, अमेरिकेला, तिथून लंडनला गेले, पण परत माघारी आली. ही परतीचा प्रवास आपल्या पोरांना जमला पाहिजे. जाणं महत्वाचं आहे, पण परत येणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. हो का? ज्या मातीत शिकलोय ना त्या मातीसाठी आपण काहीतरी देणं लागतो. हे देणं आयुष्यात आपल्याला जपता आलं पाहिजे. तुमच्या इथं घुग्गुस नावाचं एक गाव आहे, माहित असेल तुम्हाला. तिथं एक कोळसा निघतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या घुग्गुसला एकदा भेट द्यायला आले. ते मंत्री होते. कोळशाच्या खणे तिथं बाबासाहेबांना बघायचं होतं की 80-90 फूट खाली ही लोक कोळसा कसे काढतात, मातीशी प्रामाणिक राहणं म्हणजे काय, त्यावेळी शिकवलं त्यांनी. बाबासाहेब म्हटलं मला बघायचं आहे. वय झालं होतं. सगळी लोक म्हटलं जाऊ नका बाबासाहेब, खाली फार त्रास होईल. बाबासाहेब ऐकायला तयार नव्हते. बाबासाहेब कोळशाच्या खाली गेले, 70-80 फूट खाली गेले. ते व्याकुळलेले, हातात पार घेऊन कोळसा फोडणारी माणसं त्यांनी बघितली. त्या व्यथा बघितल्या आणि बाबासाहेब म्हणाले, अहो बाबा तुम्हाला त्रास नाही का होत? बाबा हे तुम्ही काय करताय? ते बाबा म्हणाले, बाबासाहेब पैसे नाही, तो काम नाही मिळाले तर आपल्याला पैसे नाही मिळणार. काम मिळावं, आयुष्यात जगावं, पोटाची भूक भागावी, यासाठी बाबासाहेब हे काम करतोय. बाबासाहेब थोडस पुढे गेले. एक माऊली 8 महिन्याची पोटूशी होती. ती खणत होती आणि कोळसा बाहेर काढत होती. बाबासाहेब म्हणाले, अगं माऊली, अगं वातावरण बघ, 8 महिन्याची गरोदर आहेस, मरून जाशील, बाळाचं काय होईल, त्रास नाही का होत? बाबासाहेब थांबले. पैसे यायचं बंद होईल, पोटातल्या पोराची भूक कशी भागवू बाबासाहेब, पैशाशिवाय काही होत नाही. बाबासाहेब माघारी आले, वरती आले, मंत्रालयात गेले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मातीसाठी किती प्रामाणिक असावं, आपल्या शिक्षणाचा फायदा कुठं घ्यावा त्यावेळी दाखवलं. पहिला कायदा काढला, जर एखादी स्त्री गर्भवती असली तर गर्भवती असताना 4 आठवडे अगोदर आणि 4 आठवडे नंतर पगारी सुट्टी जी मिळते ना, ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्य आहे. तुमच्या माझ्यासाठी सारं दिलं व बाबासाहेबांनी, सारं.
इतिहासातल्या महापुरुषांनी तुम्हा आम्हाला जगणं शिकवलंय, आपलं जगणं त्यांनी सोपं करून दिलंय. पण या जगणं सोपं करून दिलेल्या जगामध्ये आपल्याला कसं जगता येईल याचा विचार केला पाहिजे.